बांधकामाच्या पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल केलं सुरू. ठाणे शहरात बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल सुरू केले. या पोर्टलमुळे कचऱ्याच्या उगमापासून प्रक्रिया केंद्रापर्यंत संपूर्ण ऑनलाईन मागोवा घेण्यात येणार असून धूळ प्रदूषण, हवा प्रदूषण तसंच पावसाळ्यात नाले तुंबण्याच्या समस्यांवरही प्रभावी नियंत्रण मिळवणं शक्य असल्याचा दावा महापालिकेनं केलाय. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याचे निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे महापालिकेनं बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल विकसित केलं असून या पोर्टलचं उद्घाटन बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना कुणाल मोळे यांच्यासह संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या हवा प्रदूषणासंदर्भातील स्वयंप्रेरित जनहित याचिकेमधील निर्देशांच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेनं ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषद यांच्या सहकार्याने बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल विकसित केले. या पोर्टलच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या C&D कचऱ्याचे निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करता येणार आहे. हे पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम आराखडा व्यवस्थापन प्रणालीशी संलग्न असून बांधकाम परवानगी घेताना विकासकांना बांधकाम कचरा व्यवस्थापन शुल्क भरणं, कचरा व्यवस्थापनाचा आराखडा सादर करणं तसंच निर्माण झालेल्या आणि प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची माहिती ऑनलाईन नोंदवणं बंधनकारक राहणार आहे.